परिमळून निघाली या पवना पाठी, मागे ओस फूल राहे देठी, तैसे आयुष्याची या मुठी केवळ देह. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय 9 आणि 9व्या अध्यायातील ओवी क्रमांक 13, अर्थात 413वी ओवी ही. आणि या 413व्या ओवीमध्ये माऊली या ठिकाणी आपल्या देहासंबंधी असलेल्या एक दृष्टांत देत आहेत. या ठिकाणी फुलाचा दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. परिमलू निघाली या पवना पाठी, मागे ओस फूल राहे देठी, तैसे आयुष्याची या मोठी केवळ देह. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या फुलामध्ये जोपर्यंत परिमळ आहे, सुगंध आहे, तोपर्यंत आपण त्या फुलाकडे आकर्षित होतो. त्या फुलाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण होतो, आकर्षण निर्माण होते. पण एकदा काय वाऱ्याच्या बरोबर तो परिमळ निघून गेला की मग ते फुल ओस पडलं जाते. त्याच पद्धतीने जोपर्यंत या देहाला सांभाळणारा आत्मा आहे, शक्ती आहे, तोपर्यंत या देहाला किंमत आहे. या देहाकडे अनेक लोक आकर्षित होतात बरं का. या देहाकडे प्रेमाने बघितलं जातंय, आतुरतेने बघितलं जातंय, आपलं म्हणून बघितलं जातंय. पण एकदा काय भगवंत निघून गेला, अंतरात्मा निघून गेला की मग ज्याप्रमाणे त्या फुलातील सुगंधी निघून गेल्यानंतर, परिमळ निघून गेल्यानंतर ते फुल ओस पडतंय, त्याप्रमाणे अंतरात्मा निघून गेल्यानंतर आपला देह सुद्धा काय होतो, ओस पडतो. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. एकदा अंतरात्मा निघून गेला ना की मग देहाला काही शून्य किंमत राहते. कुठल्याही प्रकारे देह आपली हालचाल करत नाही, त्याला किंमत शून्य होते. ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी, चिंतन करण्याआधीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या फळेगाव गावातील हे शेलार परिवार आणि या शेलार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी काळूबाई तुकाराम शेलार आईसाहेबांना सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या पश्चात आमचे गुरुनाथ दादा असतील, बाळराम दादा असतील, अनंत दादा असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण शेलार परिवार, आप्तेष्ट, आपण सर्वच खऱ्या अर्थाने आईसाहेबांचं वृद्धापकाळाने निधन झालं. कारण जवळजवळ वय वर्ष 85व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला, या जगाचा निरोप घेतला, देहावसन झालं त्यांचं. आणि त्यांच्या उद्धार कार्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. प्रवचन सेवेसाठी 9वा अध्याय आणि 9व्या अध्यायातील 413वी ओवी, अर्थात या ओवीमध्ये भगवंत आपल्याला माऊली उपदेश करतात. या देहासंबंधी दृष्टांत देत असताना, या देहाची ओळख करून देत असताना, परिमळून निघाली या पवना पाठी, मागे ओस फूल राहे देठी, तैसे आयुष्याची या मुठी केवळ देह. फुलाचा दृष्टांत माऊली देत आहेत. आपल्या बागेमध्ये, आपल्या आवारामध्ये अनेक प्रकारची फुलं असतात, फुलझाडं असतात. पण आपण तिथेच आकर्षित होतो, त्याच फुलाला आपण जवळ करतो, जवळ घेतो, त्याचा सुगंध घेतो. ज्या फुलाला सुगंध आहे, ज्या फुलामध्ये परिमळ आहे, त्याच फुलाकडे आपण काय करतोय, आकर्षित होत असतो. एकदा तो परिमळ निघून गेला ना, एकदा काय तो सुगंध निघून गेला ना की मग फुलाला किंमत शून्य राहते बरं का. देहामध्ये जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत त्या देहाला किंमत आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला की देहाला किंमत शून्य राहते. शरीर आहे, डोळ्यातून आपण पाहतोय, कानातून आपण ऐकतोय, तोंडातून आपण बोलतोय, हातपाय आपले कार्य करत असतात तोपर्यंत, जोपर्यंत तो अंतरात्मा आपल्या अंतःकरणामध्ये आहे, आपल्या
शरीरामध्ये आहे तोपर्यंत. तो एकदा निघून गेला, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जोपर्यंत पिंजऱ्यामध्ये पोपट आहे तोपर्यंत त्या पिंजऱ्याला किंमत आहे, तोपर्यंत त्या पिंजऱ्याकडे लोक आकर्षित होतात, पाहतात, निरीक्षण करतात. पोपटाचं पिंजऱ्याचं नाही, पण पिंजरा भावकात असतो. आलं लक्षात ना? पिंजऱ्याला असं वाटतंय की मला पाहतात, माझ्याकडे आकर्षित होतात, माझा विचार करतात, माझ्याकडे लोक येतात, मला निहाळतात. पोपट उडून गेल्यानंतर, पोपट निघून गेल्यानंतर मग पिंजऱ्याकडे ज्या वेळेला कोणीही पाहत नाही तेव्हा त्याला कळते, अरे नाही, आपल्याकडे नाही, आपल्याकडे लोक आकर्षित होत नव्हते, आपल्याकडे आतुरतेने पाहत नव्हते, प्रेमाने आपल्याकडे पाहत नव्हते. पोपट होता तोपर्यंत सगळे आतुरतेने पाहायचे, प्रेमाने पाहायचे, आकर्षित व्हायचे. तसं आम्ही कार्य करत असताना आमच्यावर जीव आहे, आमच्यावर प्रेम आहे, आमची ओळख आहे, माझं नाव आहे, मला सर्व ओळखतात, मी आहे, माझ्या रूपाने ओळखतात, माझ्या रंगाने ओळखतात, माझ्या नावाने ओळखतात. अंतरात्मा निघून गेल्यानंतर त्याची आम्हाला किंमत कळते. बरं का? सांगा ना, एखाद्या माणसाची जर आपल्याला खूण सांगायची असेल, ओळख सांगायची असेल, तर आपण काय सांगतो? अरे तो फळेगावचा अमुक आपण आहे का, असा उंचच आहे तो, गोरासा, असा असा चेहरा आहे तो. बरं का? त्याची ओळख करून देताना आपण अशा प्रकारे देत असतो. नाहीच ओळख पटत तर पटकन जर त्याचा फोटो आपल्याकडे मोबाईल मध्ये असेल तर आपण दाखवतो, हा बघ, हा ह्या माणसाकडे माझं काम आहे. बरं का? अंतरात्मा निघून गेल्यानंतर तो गोरासा, उंचसा, ज्याचा फोटो आहे तो तर पडलेला आहे. काम करेल का आपलं? करेल? पाहिल का आपल्याला आपण आलोय म्हणून? आपलं ऐकून घेईल का? ऐकून घेणारा गेला, त्याच्याकडून त्याच्या डोळ्यातून पाहणारा गेला, आपल्याशी जो आतापर्यंत बोलायचा ना त्याच्या मुखातून तो गेला. आणि म्हणून जोपर्यंत तो भगवंत आहे तोपर्यंत त्याची ओळख करून घ्यायची आहे. डेकोरेशनला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मूर्तीची स्थापना त्या डेकोरेशन मध्ये आहे तोपर्यंत. बरोबर आहे ना? आता गणपती गेले, मूर्ती रूपाने आलेले, विसर्जन झालं, ते मखर जसेच तसं आपण माळ्यावर बांधून ठेवलंय काहींनी. जातोय का कधी आरती घेऊन, दिवा घेऊन, अगरबत्ती घेऊन? कधीतरी बघितलंय आता ते कसं आहे काय नाही? नमस्कार करतो आपण त्याला. फरक एवढाच आहे, त्याला बांधून तरी ठेवलं जात आहे. काय मग दादा, त्याला बांधून तरी ठेवलं जात आहे. याला एकदा असं काही झालं तर घड्याळ बघितलं जात आहे, अरे 4 तास झाले अजून कशी काय माणसं येत नाहीत? येतात का नाही बघा, कुठपर्यंत येत ती बघा, नाही तर उचला. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंच प्राण या ठिकाणी कार्य करत असतात. 4ही वायू आधी घर सोडतात. प्राण, व्यान, अपान आणि समान. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे 5 पंचप्राण आहेत ना. 4 वायू घर सोडतात, एक वायू मात्र 12 तासापर्यंत असतो. बरं का? किती? 12 तासापर्यंत. 12 तासाच्या नंतर मग तो देह सोडत असतो, त्या शरीराला सोडत असतो. म्हणून मग आपण काय बोलतो माहितीये का? 12 तासाच्या नंतर माणसाला दुर्गंध येतो. 12 तासापर्यंत तो थांबलेला असतो. आणि म्हणून मग आपण काय करतो, चला लवकरात लवकर आवराचं काम करा. काय फरक आहे? ते मखर तरी आम्ही बांधून ठेवतो वर्षानुवर्ष. किती जरी प्रेम असला, किती जरी जीव असला, तरी कोणीही घरातला बोलत नाही की आमची आजी खूप चांगली होती, आमच्या आजीचं प्रेम होतं आमच्यावर, आमचं प्रेम होतं आजीवर, आमची खूप काळजी घ्यायची आमची आजी. काचेची आम्ही पेटी तयार करतो, त्याच्यामध्ये आजीला ठेवा, आम्ही कमीत कमी रोज दर्शन तरी घेऊ. फोटो ठेवत नाही तर काचेची पेटी कुठे आली? आहे का कोणाच्या घरी पणजोबाचा फोटो? आहे? असेल तर त्याच्या चरणी नतमस्तक होतो मी. पणजोबाचा फोटो पाहिजे. प्रॉपर्टी त्यांची वापरतो आपण, त्यांच्या जीवावर सगळं काही खातोय पितोय, सगळं काही काम करतो. कोणाचे आपल्याला जे आयुष्य दिलंय, जीवन दिलंय, याला कारण काय? मूळ कोण आहे?
बरं का? बरोबर आहे ना? पाहिजे ना. मागे मी वंशावळ काढायला गेलो. वंशावळ म्हणजे काय, जेवढ्यापर्यंत मला माहिती होईल ना तेवढ्यापर्यंतची सगळे वंशावळ म्हणजे सगळ्यांची नावं मला ते एकत्रित करायची होती. कशासाठी माहितीये का, याच्या पुढे तो संच असेलच आपल्याकडे सांगू शकत नाही. आजोबा कोण ते विसरलं जाते. आजोबाचं नाव माहित नाहीये. विचार करायला लागतो त्याला, वडिलांचं नाव काय. बरं का? आता मी माझे पणजोबा बघितलेले आहेत, म्हणजे गोमाता आरंभाटे. आलं का लक्षात? मी बघितलेले, लहान होतो त्यावेळेला, शाळेमध्ये होतो. तारमाल्यांचा म्हातारा म्हणून फेमस होता आजोबा. बरोबर बाबा, तुम्हाला माहिती असेल. त्यांचा फोटो माझ्याकडे अजून पण आहे, आज पण आहे त्यांचा फोटो पणजोबाचा. त्यांचे वडील बाळू, गोमा बाळू. त्याच्या पुढचं मला दादा माहिती नव्हतं, पण माहिती करून घेण्यासाठी मी प्रयत्न केला. बाळूचे वडील गौरू, खापोर पणजोबाच्या वडिलांचं नावही आज मला माहिती आहे, म्हणून मी बोलतो. आलं का लक्षात? आता ठीक आहे, मला माहिती आहे, माझ्यापर्यंत आहे, पण माझ्या पुढच्या पिढ्यांना माहिती असेल नसेल सांगू शकत नाही. म्हणून हा संच आपण करून ठेवला पाहिजे. ही माहिती आपण संग्रहित करून ठेवली पाहिजे. संग्रहित करून ठेवली पाहिजे. 1, 2, 4 वर्षे काही झाले नाही झाले, आमच्या घरातला एखादा माणूस गेला, एखादा फोटो त्याचा आणला, तो जर पडून फुटला तर तसा माणूस ठेवतो, पण परत भरून आणायला मागत नाही. बाकी त्यांचा काही संबंधच नाही. कोणीतरी सांगितलेलं असतं की हे माझे अमुक अमुक आहेत, ज्यांचा काही संबंध नाही. त्यांना किती सांभाळतोय बरं आपण, किती जपतोय. आम्ही कशाला महत्व देतोय हे आम्हाला कळलं पाहिजे. महत्व कशाला देतोय आम्ही? एखादा असं काही वेगळा ड्रेस करून आमच्या गावामध्ये कोणी आला, आमच्या घराजवळ कोणी आला ना, आम्हाला फक्त असं वाटलं पाहिजे तो साधू आहे. घरातला म्हातारा बिचारा भाकरी वाचून तडपडतोय, पण तो साधू त्याच्या समोर चहा घेऊन जातोय. म्हातारा बोलतोय सकाळपासून चहा करतोय, मला चहाचा पाणी नाही, आणि कोण आला चहा घेऊन गेला, चहा पिऊन गेला. काय समजतंय? आणि म्हणून जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला की देहाला किंमत शून्य आहे. सगळं काही कार्य आम्ही करतोय जोपर्यंत शक्ती आहे, अंतरात्मा आहे, तो आम्हाला सांभाळतोय तोपर्यंत. त्या भगवंताचं स्मरण महत्वाचं आहे, त्या देवाचं स्मरण महत्वाचं आहे. विस्मरण होत आहे. कारण का? आम्ही मायेच्या अधीन झालो, आम्ही देहबुद्धीचे अधीन झालो, आम्ही अज्ञानाच्या अधीन झालो, आम्ही अंधश्रद्धेच्या अधीन झालो. नको त्या गोष्टींवर मनुष्य सहज विश्वास ठेवतो. बरं का? नको त्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवतो मनुष्य. पैशाचा पाऊस पडतो. येडे झाले किती दादा, वेडे झाले, बर्बाद झाले, उद्ध्वस्त झाले. जी होती संपत्ती तीही संपवली त्या पैशाच्या पावसाच्या नादामध्ये. बर्बाद झाले, पण पाऊस कधी पडलाच नाही पैशाचा. काळी हळद कुठल्या कुठल्या डोंगरावर जातात. जे नाहीच ना त्याच्यावर आम्ही लगेच विश्वास ठेवतो. जे आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. जे सत्य आहे ते स्वीकारा. तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आहे ते स्वीकारा. भगवंत आम्हाला सांभाळतोय, देव आम्हाला सांभाळतोय. चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलवी ते हरिवेणा. देखवी ऐकवी एक नारायणा, तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. वृक्षाचेही पान हले, त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पानही ज्याच्या सत्तेने हलताय तो देव, ते ब्रह्मा सत्य आहे. पण आम्ही स्वीकारत नाही, आम्ही त्याची ओळख घेत नाही, आम्ही मानायला मानत नाही. तुम्ही मानावा नका मानू, देव आहेच. देव मानणाऱ्यांना जो देव सांभाळतो ना, न मानणाऱ्यांनाही तोच देव सांभाळतो. तोच देव सांभाळतो. देवाची सेवा करणाऱ्यांना जो देव सांभाळतोय ना, देव नाहीच आहे असं म्हणणाऱ्यांनाही तोच देव सांभाळतो. फक्त ओळख घेतली पाहिजे, कळलं पाहिजे.
आमच्या डोळ्याची पापणी सहज हालते. सहज ना, काय करावं लागते त्याला, काही वेगळे प्रयत्न करावे लागतात. हल्ली बघा काय बाबा, काय वेगळं करावं लागतं, आम्हालाही त्याची जाणीव होत नाही, कशी पटकन हलून जाते. पण सांगू का, तेवढी पापणी हलवण्यासाठी सुद्धा देवाचंच सामर्थ्य लागतं, हे तेवढंच सत्य आहे. बरोबर आहे. डोळे उघडे ठेवून जर एखादा माणूस गेला ना, त्याचे डोळे जर उघडे असतील ना, तर त्याचे तो डोळे मिटू शकत नाही. ते डोळे मिटण्यासाठी कोणी असेल त्याला हात फिरवावा लागतो. तो हात फिरवतोय बघा त्या डोळ्यांवरून. तेवढी शक्ती आमच्यामध्ये राहत नाही, तेवढे बळ आमच्यामध्ये राहत नाही. ही शक्ती कोणाची आहे, हे सामर्थ्य कोणाचं आहे? जे सत्य आहे ते स्वीकारा. आम्ही असत्याच्या मागे सहज 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 मागे जातोय. सहज ते आम्ही अगदी आकर्षित होतोय त्या ठिकाणी असत्याच्या मागे. अज्ञानाला आम्ही सहज बळी पडतोय, अंधश्रद्धेला आम्ही सहज बळी पडतोय. अरे जे नाहीच आहे त्याच्या मागे काय लागतंय तुम्ही, त्याचा विचार काय करताय तुम्ही? जे आहे ते स्वीकारा. संतांनी काय केलं, जे सत्य आहे त्या सत्य वस्तूची ओळख घेतली, जे सत्य देव आहे ब्रह्म आहे त्या ब्रह्माची ओळख घेतली, त्या अंतरात्म्याची ओळख घेतली, आणि त्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या कार्यासाठी त्याचं कार्य आपल्याकडून, त्या देवाची सेवा आपल्याकडून घडावी म्हणून प्रयत्न केले. आम्ही संसारामध्ये एवढे बांधलो जातोय ना, आम्ही मायेमध्ये एवढे बांधलो जातोय ना, की आमचं आम्हालाच कळत नाही आमचा प्रवास कुठे चालू आहे. आमचं आम्हालाच कळत नाही आम्ही काय करतोय, चांगलं करतोय की वाईट करतोय हेही कळत नाही आम्हाला. आम्ही एवढे बांधलेलो असतो. संसारिक कर्मामध्ये माणसाला बद्ध अवस्था प्राप्त होते. तुम्ही संसारामध्ये जेवढी कर्म कराल ना, जेवढे व्यापले जाल ना, जेवढा विस्तार कराल ना संसारामध्ये, तेवढी बद्ध अवस्था प्राप्त होईल, तेवढे बांधले जाल. त्या बांधलेल्या अवस्थेतून तुम्हाला कोणीही संसारिक सोडवू शकत नाही, कोणीही जीव तुम्हाला सोडवू शकत नाही. कारण बंधनातून सोडवण्याचा अधिकार जीवाचा नाहीच आहे. मी स्वतःच बांधलेलो आहे, तुम्ही मला बोलवताय तर सोडायला या, मीच बांधलेलं, तुम्हाला काय सोडायला येणार? वासनेने, कामनेने, ईशनेने, विषयांनी, विकारांनी, व्यसनाने मीच बांधलेलो असेल तर तुम्हाला काय सोडवणार मी? जे मुक्त आहेत ते सोडवतील म्हणून मुक्तांना आपण हाक मारली पाहिजे, मुक्तांचं स्मरण आपण केलं पाहिजे, साधू पुरुषांचं संतांचं स्मरण आपण केलं पाहिजे. संसारातली कर्म आम्हाला बांधतात, बद्ध अवस्था प्राप्त करून देतात. मात्र परमार्थिक कर्म अशी आहेत की ती आम्हाला मुक्त अवस्था प्राप्त करून देतात. नवे नवे संसारातील बांधलेल्या अवस्थेतून आम्हाला मुक्त करतात. तुम्ही परमार्थात जेवढी कर्म कराल ना, परमार्थामध्ये जेवढी वाटचाल कराल ना, जेवढं स्मरण कराल, जेवढे पुढे 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 वाटचाल कराल ना, तेवढे तुम्ही संसारातून मुक्त व्हाल. संसारातून मुक्त होण्याचा उपायच तो आहे. तुम्ही परमार्थात बांधून घ्या, तुम्ही अध्यात्माच्या विचारामध्ये बांधून घ्या, तुम्ही आध्यात्मिक विचारामध्ये बांधून घ्या, संसारातून सहज मुक्त व्हाल. आपला 8 तास कशासाठी आहे, काय काय कशासाठी आपण हे सगळं काही करतोय? बद्ध अवस्थेतून मुक्त होण्यासाठी आम्ही सगळं काही करतोय. कमीत कमी आम्ही बांधलेलो आहोत याचं तरी ज्ञान झालं पाहिजे ना. आम्ही अज्ञानामध्ये बांधलोय एवढं तरी कळलं पाहिजे ना. आम्ही अंधश्रद्धेमध्ये बांधलोय, आम्ही देहबुद्धीमध्ये बांधलोय, आम्ही मायेमध्ये बांधलोय एवढं तरी आम्हाला कळलं पाहिजे ना. एवढा तरी विचार आम्ही केला पाहिजे ना. त्यासाठी ज्ञान पाहिजे, वाचन पाहिजे, ऐकणं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. श्रवण केलं तर आम्हाला कळेल ना आम्ही कशातून बांधलोय ते, कशामध्ये बांधलोय ते. संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, संत चरित्र वाचलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, तेव्हा आम्हाला कळेल आम्ही कशात बांधलोय तो. माता प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. माथ्यावर आम्ही प्रपंचाचं ओझं घेतलंय. किती ओझं घेतलंय? बुडायला आलो तरी सोडायला मागत नाही, बुडायला आलो तरी सोडायला मागत नाही. बरं का? घोसाल्याची पाठी घेऊन काकू निघाले घरातून, स्टॉपला गेली, तिथं काय रिक्षा भेटली तिला, त्या रिक्षातून ते गेली टिटवाळ्याला. टिटवाळा स्टेशनला तिला कुठं जायची होती ती पाठी घेऊन? कल्याणला, कल्याणच्या मार्केटला. आता टिटवाळा स्टेशनला गेल्यानंतर काकूनी जी गर्दी बघितली,
विचार करायला लागली, 4 ना 5 जण होतो ना, ही पाठी होती तर रिक्षा फार जीवावर आला होता तिच्या. तशी तरी हळूहळू चालत होती, कमी वेगामध्ये धावत होती. ही एवढी माणसं आहेत ना, एकच लोकल. काय विचार करते बघा काकू. बरं, गाडी आल्यानंतर गाडीमध्ये चढली ना, पाठी डोक्यावर घेऊन चढली. त्या डब्यातली माणसं बोलतायत, तिच्या आजूबाजूच्या बाया बोलतायत, काकू अगं ती पाठी खाली ठेवू, कशाला डोक्यावर ओझं घेतलंय. ती काकू बोलते, नको बाई, एवढी माणसं घेऊन ती चालले लोकल ना, माझ्या पाठीचा अजून वजा कशाला तिला. आता तिला हे माहित नाही की पाठी सकट काकूला ओझं घेऊन चाललेली ती लोकल. पण तिला काय वाटतंय, माझ्या डोक्यावर आहे ना बरं आहे. बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे स्वय समाधान या बद्ध अवस्था, बांधलेली अवस्था. नको तो अहंकार आमच्या अंतःकरणामध्ये, नको तो अहंकार बाबा. गाडी खालून ते कुत्र जातंय ना, त्या कुत्र्याला वाटतं की मी गाडी ओढतोय की काय. काय अभिमानात चालतंय ते बघा, असं डौलात चालतंय आणि मोठ्या अभिमानात चालतंय. हाय का नाही पावर, आपण गाडी ओढतो. कोण म्हणतंय, कुत्र. पण हे ज्या वेळेला एखाद्या बैलाला कळतंय ना, गाडी खेचणाऱ्या, गाडी ओढणाऱ्या, आणि तो बैल जेव्हा त्या कुत्र्याच्या लात मारतोय, त्यावेळेला ते कुत्र ओरडत ओरडत बाजूला जाते. लांब वर गेल्यानंतर बघतय, अरे मी बाजूला झालो तरी गाडी चालली. काय पाहतय ते, काय निरीक्षण करतय, मी बाजूला झालो तरी गाडी चालली, म्हणजे मी गाडी खेचत ओढत नव्हतो. आम्हाला वाटतंय आम्ही आणतोय, कमवून आणतोय, आम्ही 4 पैसे मिळवतोय, घाम गळतोय, कष्ट करतोय, मेहनत करतोय, आम्ही कमवतोय म्हणून तुम्ही खाता. मग जे आपण बोलतोय चोच निर्माण करण्याच्या आधी दाना निर्माण केलेला आहे, ते चुकीचं आहे का. प्रत्येकाची व्यवस्था भगवंताने केली, याला ज्ञान म्हणतात. आम्ही स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात. आणि म्हणून आम्ही स्वतःला शोधलं पाहिजे. स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात, बरं का. आत्मज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे, आम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. इतरांनी काय करावं, इतरांनी कसं वागावं, त्यापेक्षा मी कसं वागावं, जगावं, हे आम्ही शोधून घेतलं पाहिजे. याचं ज्ञान आम्हाला झालं पाहिजे. बाकी अभ्यासू भरपूर असतात, पंडित भरपूर असतात, आलं का लक्षात. ओव्या पाठ असणारे, अभंग पाठ असणारे, ग्रंथाचा अभ्यास करणारे भरपूर असतात. तुम्ही किती जरी तुमचा अभ्यास असेल आणि त्या अभ्यासातून जर तुम्ही कसं वागावं हे जर तुम्हाला कळत नसेल, तर तुमच्या ज्ञानाला किंमत शून्य आहे. भरपूर अभ्यास आहे तुमचा, भरपूर ज्ञान आहे तुम्हाला, पण त्या ज्ञानातून तुम्ही कसं वागावं हे जर तुम्हाला कळत नसेल, तर त्याला किंमत काय आहे, शून्य आहे. तुमचं वाचन काहीच नाहीये, तुम्ही ऐकताय, कदाचित काहींना वाचायला जमतही नाही, पण श्रवणाची भूमिका चांगली आहे. ते श्रवण करून आत्मसात करतात, वागावं जगावं कसं याचा विचार करतायत आणि त्याप्रमाणे वागतायत, जगतायत. संतांच्या दृष्टीने खरे ते ज्ञानी आहेत, खरी ते आत्मज्ञानी आहेत, खरं ते आत्मज्ञानी आहेत. माझ्या डोळ्याने काय पाहिलं पाहिजे, माझ्या कानाने काय ऐकलं पाहिजे, माझ्या तोंडातून मी काय बोललं पाहिजे, हे ज्या वेळेला मला कळेल ना, त्याला आत्मज्ञान म्हणतात. माझ्या इंद्रियांनी काय कर्म केली पाहिजेत, माझ्या इंद्रियांकडून काय कर्म करून घ्यायचे, हे ज्याला कळलं त्याला आत्मज्ञान म्हणतात. कारण कर्म कोण घडतंय, कर्म करणारे कोण आहेत. पाहताना कोण दिसतात, डोळे. ऐकताना कोण दिसतंय, कान. बोलताना कोण दिसतंय, तोंड. चालताना पाय. काम करताना हात. स्पर्श घेताना चामडी, स्किन, त्वचा. कर्म ही इंद्रिय अधीन आहेत आणि ती इंद्रिय एवढी बलवान आहेत, अज्ञानाला तर फसवितातच फसवितात, पण ज्ञानाला सुद्धा फसवितात. आलं का लक्षात. अज्ञानाला तर फसवतात, पण ज्ञानाला सुद्धा फसवितात. ते ज्ञानाला सुद्धा फसवितात. व्यासमुनी आहेत की नाही, व्यासमुनी ज्या वेळेला वेदाचं लिखाण चालू होतं, बरं का,
आता व्यासमुनींचे शिष्य 4, वंशपायन, पहिलं, सुमंतो आणि जैमिनी. त्यापैकी जैमिनी जे आहेत ना ते व्यासमुनींच्या समोर होते. व्यासमुनी सांगत होते, लिखाणकाम चालू होतं, जैमिनी समोर होते. आता तिथे लिहिता लिहिता एक श्लोक असा आला, त्याचा अर्थ असा होता की ज्याप्रमाणे अज्ञानाला इंद्रिय फसवितात, ऐका, ज्याप्रमाणे अज्ञानी माणसाला इंद्रिय फसवितात त्याचप्रमाणे ज्ञानाला सुद्धा इंद्रिय फसवू शकतात. जैमिनी म्हणतो, महाराज थांबा. हात जोडले श्री गुरूंना आणि काय सांगितलं, थांबा, हे चुकीचं आहे. बघा काय सांगितलं, हे चुकीचं आहे. अज्ञानाला इंद्रिय फसवितात हे तेवढं सत्य आहे, पण ज्ञानाला इंद्रिय फसवितात हे चुकीचं आहे. हे नाही लिहिलं तरच बरं आहे, नाही लिहिलं तरच बरं आहे. तिथेच जी काही लेखणी होती ती ठेवली, तिथेच थांबले व्यासमुनी आणि सांगितलं, ठीक आहे, 2 दिवसासाठी मी बाहेर जाऊन येतो, तुम्ही हा मठ सांभाळा, तिकडनं आल्यानंतर मग पुढचं लिखाण आपण चालू करू. काय सांगितलं, 2 दिवसासाठी मी बाहेर जाऊन येतो, तिकडनं आल्यानंतर लिखाण चालू करू आपण. ते तिकडनं आल्यावर ठरवू आपण लिहायचं की नाही लिहायचं ते. आता नुसतं वाद नको. एखाद्या ठिकाणी जर वादात्मक भूमिका असेल तर थोडं बाजूला व्हा. आलं का लक्षात? कारण ज्याच्या तो परिणे, ज्याच्या तो अभ्यासाने प्रत्येक जण विचार करत असतो त्या ठिकाणी. आणि चला व्यासमुनी गेले, जैमिनी एकटाच राहिला त्या मठामध्ये. रात्रीची वेळ होती. एक गंधर्व कन्या त्याच अरण्यामध्ये फिरत होती. मठ म्हणजे अरण्यात गंधर्व कन्या फिरत होती. तिला निवारा पाहिजे होता, तिला जागा पाहिजे होती थांबायला. सर्वत्र पाहते, कुठे काही दिसत नाही, पण एक लांबवर एका ठिकाणी असा एक दिव्याचा प्रकाश तिला दिसला. आणि तेवढ्यात तिने विचार केला, ज्या अर्थी दीप प्रज्वलन आहे, दीप प्रज्वलित आहे, दिवा जळत आहे, त्या अर्थी तिथे काहीतरी असेल. आणि त्या दिव्याच्या उजेडाने आली 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 मठात आली. कोण? गंधर्व कन्या मठामध्ये आली. बाहेरून आवाज देते, कोणी आहे का? जैमिनी बाहेर आले, हात जोडले, आपण कोण? मी गंधर्व कन्या आहे, या अरण्यामध्ये मी आहे, रात्र झालेली आहे, मला पुढे प्रवास करायचा आहे, पण मध्येच रात्र झाल्यामुळे मला आधार हवाय, मला राहायचं आहे. उजाडलं की मी निघून जाईल, पण तत्पर्यंत मला राहायला आश्रय दिला तर बरं होईल. जैमिनी म्हणतात, राहा ना, हरकत नाही, आहे मी इथे थांबते, तुम्ही आतमध्ये मठात राहा, मला बाहेर जरी निवारा दिला तरी भरपूर झालं. ह्या प्रकाशामध्ये मी इथे निवास करेन, निवारा करेन, अर्थात थांबेन. जैमिनी म्हणतात, तुम्ही श्री आहात, तरुण आहात, सुंदर आहात, बाहेर नका थांबू, बरं का, आतमध्ये या. त्यांनी हात जोडले, पुन्हा एकदा सांगितलं, नको, मी बाहेर आहे तेच बरं आहे. अहो नका, तुम्ही माझं ऐका, मी बाहेर थांबतोय, तुम्ही आत थांबा. जैमिनीने सांगितल्याप्रमाणे त्या आतमध्ये गेल्या. जैमिनी विचार करायला लागला, सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे. आपला शब्द काय माहिती आहे ना, कुठला शब्द थांबलोय माहिती आहे ना, लिहायचं तेवढं फक्त डोक्यात ठेवा. ज्याप्रमाणे अज्ञानाला इंद्रिय फसवितात त्याचप्रमाणे ज्ञानालाही इंद्रिय फसवितात. जैमिनी म्हणतो, थांबा, अज्ञानाला फसवतात पण ज्ञानाला फसवू शकत नाही. आणि मग आता क्रिया बघा. बाहेर थांबला जैमिनी, पण विचार करायला लागला, तरुण आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, पाणी पिणी हवं आहे का विचारू. आतमध्ये गेला, म्हणे पाणी वगैरे नाही, म्हणे काही आवश्यकता नाही, आणि लागलं तर माझं मी घेईन. परत आला, 15-20 मिनिटांमध्ये त्याला काही करमतच नाही, पुन्हा गेला. काही थंडी वगैरे लागते का, अजून काही तुमच्या अंगावर देऊ का? नका नका, आवश्यकता असली तर मी सांगेन.
बरं का? बाहेर आला, परत 10-15 मिनिटं झाली, परत आतमध्ये गेला. तुम्हाला काही हवं असलं तर मला आवाज द्या हा. तसं मी जागाच आहे, कारण याला जागा ठेवलंय कोणी. बरं का? तसं मी जागाच आहे, तुम्हाला काही लागलं तर आवाज द्या. हो म्हणे, काही लागलं तर मी आवाज देईन, तुम्ही झोपून घ्या, बिनधास्त झोपून घ्या, तशी पण मला कशाची आवश्यकता लागणार नाही. बाहेर आला, 10-15 मिनिटं परत थांबला. अरे हो, आपण विचारलंच नाही, गंधर्व कन्या आहे, एवढा अरण्यामध्ये आलेली आहे, रात्र झालेली, फिरता फिरता, पण हिचं ध्येय काय आहे, हिचा उद्देश काय आहे, कशासाठी फिरते ते विचारलंच नाही. आणि मग जाऊन विचारलं, म्हणजे तुम्ही गंधर्व कन्यात, रूपवानात, सुंदरात, तरुणात, एवढ्या रात्रीचे तुम्ही या अरण्यामध्ये का फिरत होतात? तेवढ्यात तिच्या मुखातून शब्द आला, मी वर शोधते, न वर देव. मी कोण शोधते? वर शोधते. आणि तेवढ्यात मग हा पण बोलला, मी पण वधूच्या शोधात आहे. पटकन याच्या तोंडातून निघून गेला. काय म्हणाला? वधूच्या शोधात आहे. आणि तेवढ्यात ती बोलली, ठीक आहे, वधूच्या शोधात तुम्ही असाल, मीही वराच्या शोधात असेल, पण माझं एक पण आहे ना, मी कोणाशीही लग्न नाही करणार. ज्या ठिकाणी मला वर मिळेल, घरात असो, दारात असो, मठात असो, कुठेही असू द्या, ज्या ठिकाणी मला आणि माझ्या वराची, जो कोणी वर असेल त्याची भेट होईल, त्या वास्तूला 7 फेऱ्या त्यांनी मारावं, मला खांद्यावर घेऊन. सोपं आहे ना म्हणे, तुझं वजन किती असून असणार आहे आणि 7 फेऱ्या मारायच्या आहेत ना, त्यात काय एवढा विशेष आहे? मारतोय ना. घेतली ना खांद्यावर, मठाला 7 फेऱ्या मारायला सुरुवात केली. 1 झाली, 2री झाली, पायाकडे लक्ष गेलं, अरे बापरे, पाय किती सुंदर आहेत, आपण पाय बघितलेच नव्हते. 3री फेरी झाली, पाय जर एवढे सुंदर आहेत, पायाला हात लावला. पाय जर एवढे कोमल आहेत, पाय जर एवढे मऊ आहेत, गाल किती सुंदर असतील. हात वर केला, गालाला हात लावणार, आणि गालाला हात लावल्याबरोबर पाहतोय तर दाढी, अरे या मुलीला दाढी खाली उतरली, पाहतोय तर काय, प्रत्यक्ष व्यासमुनी. आणि मग नमस्कार केला. आता व्यासमुनी म्हणतात, काय करायचं जैमिनी? पुढे लिहायचं का थांबायचं? समजतंय आपण कोण आहोत? एखादा ग्रंथ असला आपला पाठ, तर आपण अख्ख्या जगाला ओरडून सांगतो, माझ्याशी लागा, छाती ठोकून तो पण सांगतो, माझा एवढा पाठ आहे, माझा तेवढा पाठ आहे, माझा एवढा अभ्यास आहे, माझा तेवढा अभ्यास आहे. अरे बाबा, रावणाचं काय झालं दादा? काय झालं रावणाचं? ज्या दिवशी तुम्ही म्हणाल माझा अभ्यास पूर्ण झाला, त्या दिवशी तुम्ही संपले. जगद्गुरु तुकोबांचा अभ्यास करा, शेवटपर्यंत जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मला शिकायचं आहे, मला देवाचं कार्य करायचं आहे, शेवटपर्यंत कार्य करायचं आहे. जिथे पूर्ण झालं तिथं संपलो ना आपण, अपूर्ण राहा. महत्व आहे त्याला. नम्रतेने जेवढा परमार्थ कराल, जेवढी नम्रता तुमच्या अंगी असेल ना, तेवढे देवाशी एकरूप व्हायला तुम्हाला वेळ लागणार नाही. कारण तुमच्याकडचं ज्ञानही तेव्हाच शोभतय, विद्या विनयेने शोभते. तुमच्याकडची विद्या नम्रतेने शोभत असते, नम्रतेने शोभत असते. आपण कोण आहोत? 4 ग्रंथ काय वाचले, थोड्याफार ओव्या काय पाठ झाल्या की आमच्याकडे लगेच अभिमान निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो. मनात सांग पा रावणा, काय झाले अकस्मात, ते राज्य सर्वे उडाले. दशग्रंथी ब्राह्मण होता, म्हणजे 4 वेद 6 शास्त्राचा अभ्यास होता. बरं का? आम्हाला अजून नावं माहिती नाहीत, अभ्यास तर लांबच गेला. बाबा बरोबर आहे की नाही? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, अहम ब्रह्मास्मि तत्वमसि अयम आत्मन ब्रह्म प्रज्ञा नाम ब्रह्म सर्व खल्विदम ब्रह्म. ज्ञान कमी होतं का? पाठांतर कमी होतं का? महादेवाने घराच्या वास्तुशांतीला रावणाला बोलवावं. लंका पहिले महादेवांची होती, ती त्यांना दिली, ती रावणाला दिली. बराच मोठा इतिहास आहे, त्याच्यात वेळ आपल्याला घालवायचा नाही. आपल्याकडे तेवढं काय आहे का ज्ञान? तेवढं ज्ञान आहे आपल्याकडे? इंद्र पदाला जाऊनही जर भग पडू शकतात, समजते? इंद्रपद देवांचा अधिपती म्हटलं जातंय त्याला. ते सहज प्राप्त होत नाही, त्यासाठी तेवढं तप आहे, तेवढा त्याग आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत.
अहिल्याला शिळा ऊन पडावं लागलं आणि इंद्राला भग पडली. आपण कोण आहोत? कोण आहोत आपण? आणि म्हणून आम्ही कशाने बांधलेलो आहोत हे प्रथम आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही वासनेने बांधलेलो आहोत, आम्ही व्यसनाने बांधलेलो आहोत, आम्ही अभिमानाने बांधलेलो आहोत, आम्ही अहंकाराने बांधलेलो आहोत. अजून सुद्धा सूक्ष्मातून अहंकार आमच्या अंतःकरणामध्ये उभा राहतो, आम्हाला कळत नाही. मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मी अभ्यासू आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. कुठपर्यंत रे? कुठपर्यंत? मी माझ्या आईची आठवण विसरले जयाचे अंतःकरणे पारता तोची संन्यासी जाणं. संन्यासाची व्याख्या सांगत असताना, साधूची व्याख्या सांगत असताना माऊली म्हणतात, मी माझ्या आईची आठवण विसरली जयाचे अंतःकरण. विसरलोय आपण? माझं आणि भ्रांतीचं ओझं. जोपर्यंत स्मशानात मनुष्य असतो ना, एखाद्या माणसाच्या अंतिम संस्कारासाठी, तोपर्यंत त्याची भाषा बघा काय असते. नाही कोणाचे कोणी तुझे नभे रे, कोणी अंती जासे रे, कला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील. तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. बोलतोय सुद्धा तो माणसाच्या बरोबर, करगोटा सुद्धा येत नाही. काय येतं रे माणसाच्या बरोबर? या माणसाने किती हाडाची काळ केली, रक्ताचं पाणी केलं, काय काय केलं, पण काय आलं याच्या बरोबर? कोण म्हणताय? त्या स्मशानात असताना एकदा ती जागा सोडली का परत जैसे ते तिथे गेल्यानंतर त्याच्याकडे ते वैराग्य उत्पन्न होतं. याला कारण सांगतो तुम्हाला, ती जागाच तशी आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो तुम्हाला, मी कोणी मोठा ज्ञानी नाहीये, तुमच्यापेक्षा लहान आहे, पण प्रवचनाची सेवा माझ्या वाट्याला आल्यामुळे आज प्रवचनाच्या माध्यमातून ह्या ठिकाणाहून तुम्हाला सांगू शकतो. बरं का माऊली? तो अधिकार आम्हाला पांडुरंग परमात्म्याने दिलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो, ज्या वेळेला तुम्ही स्मशानभूमीत जातात त्यावेळेला चप्पल घालून वरती जाऊ नका. बसाची जागा आहे तिथे चप्पल घाला. तुमची बसायची व्यवस्था केलेली आहे तिथे चप्पल असू द्या, पण ज्या ठिकाणी आपण माणसाला अग्नी देतो त्या कट्ट्यावर ज्या वेळेला जाता त्यावेळेला चप्पल खाली ठेवून वर चढा, कारण ते महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे ते. आता हे जर मी आमच्या स्मशानभूमीमध्ये गेलो, तुमच्या स्मशानभूमीमध्ये जर सांगायला गेलो, तिथं लगेच 4-5 जण बोलतील, काय माहितीये लई शासन काढायला लागलं याला आता. म्हणून तिथे मी कधीच सांगत नाही, कधीच नाही, आणि सांगू पण नाही. कारण प्रत्येक गावाची पद्धत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने चालू असते. तिथे आपण अजिबात इंटरफेअर करायचं नाही. आज आईसाहेबांच्या उत्तरकर्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलेलो आहोत. जोपर्यंत प्रवचन चालू आहे तोपर्यंत आपण मस्त ध्यानस्थ होऊन श्रवण करत असतो. ज्यांना आवड आहे ते. बाजूला चर्चा करणारे पण बरेच असतात, त्यांच्याशी आपल्याला गरज नाही. एकदा प्रवचन संपलं की मग बघा आमच्या बाता, आमचे विचार, आम्ही कुठे आलेलो आहोत हेही विसरून जातोय. मग तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, जेवढं नामस्मरण होईल तेवढं नामस्मरण करा. मनातल्या मनात केलं तरी चालेल, नाही करता आलं कमीत कमी जलदान ज्या वेळेला आपण करतोय की नाही त्या वेळेला तरी भगवंताचं स्मरण करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वंदनात् मृत्युर्मुक्षयममृतः. जर महामृत्युंजय मंत्र तुमचा पाठ असेल म्हणा, ते पुण्य त्या मृत आत्म्याला लाभेल. जो प्रेत योनीत आहे ना त्याला लाभेल. नसेलच पाठ ओम नमः शिवाय म्हणा, चालेल. तेही म्हणता येत नसेल, नुसता ओम प्रणवाचा उच्चार करा. प्रणवाला सगळ्यात महत्व दिलेलं आहे, महत्वाचं सांगितलेलं आहे. प्रणवाचा उच्चार करा ओम. मनातल्या मनात दुसऱ्याला ऐकायला जाईल असं पण नको, कदाचित लाज वाटेल तर चालेल. तेच पुण्य त्या आई साहेबांना लाभेल तुमच्याकडून. तो अधिकार आहे आपला, ते कर्तव्य आहे आपलं. कमीत कमी तेवढं तरी करा, बरं का? एकदा तो माणूस आपल्यातून निघून गेला ना की 13 दिवस
उत्तर विधी होईपर्यंत तो आत्मा आपल्या दाराजवळ असतो, आपल्या घराजवळ असतो. 13 दिवस असतो, बरं का. ज्या वेळेला उत्तर विधी आपण करतो, उत्तर क्रिया ज्या वेळेला आपण करतो, पिंडदान झालं, ज्ञानदान झालं, अन्नदान झालं की मग यमलोकाकडे त्याची वाटचाल चालू होते बाबा. त्या दिवसापासून म्हणजे आजच्या दिवसापासून यमलोकाकडे वाटचाल चालू होते त्याची. यमलोकात पोहोचेपर्यंत त्याला 1 वर्ष लागतो. ज्या वेळेला आपण वर्ष श्राद्ध करतो तिथीप्रमाणे त्या वेळेला त्याचा यमलोकीचा प्रवास संपलेला असतो. बघा हा, त्या यमलोकापर्यंत पोहोचायला त्याला 16 प्रकारची नगरं लागतात. ती 16 प्रकारची नगरं त्याला पार करून जावं लागतंय. त्यानंतर तिथे गेल्यानंतर चित्रगुप्त त्याची डायरी काढतो. सगळं लिखाण काम केलेलं चित्रगुप्त. त्या चित्रगुप्ताच्या खाली 12 श्रवणदेव आहेत आपली कर्माचं लिखाण करायला. चित्रगुप्ताच्या हाताखाली बाबा 12 श्रवणदेवांची निर्मिती केलेली आपलं सगळं लिखाण काम करायला, बरं का. आता ते श्रवणदेव काय लिहितात ते बघा, बरं का. तुमच्याकडून काय कर्म घडली ती फळेगावला अमुक अमुक ताईकडं अमक्या अमक्यानी वाईट नजरेत बघितलं. काय कर्म घडली ती, कुठल्या इंद्रियाने बघितलं, कुठल्या इंद्रियाने केली, डोळा. कोणत्या दिवशी कोणत्या वेळी केली ती वेळ, तो दिवस, आणि कुठल्या ठिकाणी केलं ते ठिकाण. पुराणामध्ये सगळं आलेलं आहे, शास्त्रामध्ये सगळं आलेलं आहे. ते बोलेल का माणूस खोटा, मी तिथलं नव्हतोच ना, मी तिथं नव्हतोच म्हणून? एवढा सगळ्या सहित जर सांगितलं त्याला, बोलेल? आम्ही काय करतोय? म्हणून कधीतरी रात्रीच्या वेळी डोळे मिटण्याच्या आधी फक्त अख्ख्या दिवसाचा आढावा घ्या. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाप किती केलं आणि पुण्य किती केलं, कशाचा पारडा जड होतो ते बघा. कशाचा पारडा जड होतो ते बघा, बरं का. पापाचा की पुण्याचा? काय झालं माहितीये का, बोध काढतोय त्याला. भीष्माचार्य आहेत ना, भीष्माचार्य. भीष्माचार्य सर्वांगामध्ये बाण टोचलेले आहेत. आता आठवायला लागला सगळा. सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये भीष्माचार्य विचार करतायत. गेली 6 महिने झाले सर्वांगात बाण आहेत बाबा, आणि सर्वांगात बाण असलेल्या अवस्थेमध्ये एवढ्या वेदना सहन करतायत. स्वतःला विचारतायत, मी असं काय पाप कर्म केलं, माझ्याकडून अशी काय पाप कर्म घडली, गेली 6 महिने माझ्या सर्वांगामध्ये बाण आहेत आणि त्या वेदना मी सहन करतोय. काय अशी पाप कर्म मी केली, बरं का. 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये वेदना सहन करत असलेले भीष्माचार्य देवाला विचारतायत, स्वतःला विचारतायत, देवा माझ्याकडून काही पाप कर्म घडले. भगवान श्रीकृष्ण पुढे उभे ठाकले. भीष्माचार्यांचं नजर तिथे गेली, त्यांना दर्शन झालं, बरं का. पण भगवंताला बघितल्याबरोबर भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेत ते वेदना सहन करायला लागल्यात. त्या वेदना होतात म्हणून नाही, देवाला समोर बघितल्याबरोबर भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण देवा, तुम्हाला बघितल्याबरोबर दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करावा वाटतोय, पण काय करणार, सर्वांगामध्ये बाण टोचले देवा, मी हातही जोडू शकत नाही.
भगवंतांना बघितल्याबरोबर भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. का? देवा, तुमचं दर्शन झाल्याबरोबर तुमच्या जवळ यावं, तुमच्या चरणावर डोकं ठेवावं, डोकं ठेवून नमस्कार करावा असं मला मनापासून वाटतंय, पण मी जागेवरून सुद्धा उठू शकत नाही. का? सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये देव आहे मी. तुमचं दर्शन झाल्याबरोबर वेदना विसरलो देवा, मी वेदना विसरलो. पण मला सांगा ना, मी असं काय पाप कर्म केली? गेली 6 महिने या अवस्थेमध्ये मी वेदना सहन करतोय. सर्वांगामध्ये बाण टोचलेली आहेत. विचार करता करता तेवढ्यात आठवलं, तेवढ्यात कळलं, आयुष्यात काही घडलं नाही माझ्याकडून, काही पाप कर्म घडली नाही. पण एकदा रस्त्यातून ज्या वेळेला जात होतो ना, रस्त्यात जात असताना मला सरडा आडवा आला. कोण म्हणतात? भीष्माचार्य. रस्त्यात आलेला आडवा आलेला सरडा मी बाणाने बाजूला केला. बाणाने उडवलेला सरडा कुंपणाच्या काटेरी कुंपणावर जाऊन पडला. आणि काटेरी कुंपणावर जाऊन पडल्यानंतर फक्त 6 पल त्याने त्या वेदना सहन केल्या. माऊली, किती? 6 पल. त्या 6 पलाची शिक्षा 6 महिने आहे. आता पुढे सांगायला पाहिजे, माणूस किती निर्दयी आहे. आपल्या समोर एखादा प्राणी कापतोय, तडफडतोय, तुकडे तुकडे होईपर्यंत ते तुकडे उडत असतात. अशी अवस्था पाहूनही जर अर्धा किलो पाव किलो घेऊन येत असेल, आणि उलट बोलतोय प्राण्यांवर प्रेम करतोय आम्ही, काय म्हणतोय? प्राण्यांवर प्रेम करतोय. एका हातात तुम्ही कुत्री पाळताय, त्यांच्यासाठी बरंच काही करताय. गाढवं, डुकरा, मांजरा पाळताय तुम्ही, त्यांच्यासाठी बरंच काही करताय. पण दुसऱ्या हातामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्याचं मांस आहे ना तुमच्या हातात. एकीकडे आम्ही प्राण्यांना, पक्ष्यांना अन्न मिळावं म्हणून त्याची व्यवस्था करतो, त्यांना पाण्याची व्यवस्था करतोय. आमच्या आवारामध्ये केल्यानंतर त्याचे स्टेटसही आम्ही ठेवतोय लोकांना दाखवायला, का आम्ही किती पक्षी प्रेमी आहे. पण उजव्या हातात जर आम्ही ही कर्म करत असू ना, तर डाव्या हातामध्ये कुठल्या तरी पक्षाचा मांस आमच्या हातात आहे. का विसरतोय? का विसरतोय? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, माऊली, गरज आहे याची आज. का गरज आहे? हे सगळं करून आम्ही स्वतःला परमार्थिक समजतोय ना, याचा भ्रम आहे. हे सगळं करून आम्ही स्वतःला परमार्थिक समजतोय, मोक्षाला गेल्यासारखं वाटतंय. काय बोलणार आपण? बोलू देत नाहीत. रजोगुणी पुनरावृत्ती आहे, तमोगुणी अधोगती आहे, आणि सत्वगुणी भगवत भक्ती आहे. अजून जर तुम्ही रजोगुणातून परमार्थ करत असाल तर तुम्ही परमार्थ करताय हा तुमचा भ्रम आहे. ज्ञानाला महत्व आहे की कर्माला महत्व आहे? तुमच्या अभ्यासाला महत्व आहे की कर्माला महत्व आहे? पुन्हा एकदा सांगतो ना, इंद्रपदाला जाऊन जर भगत पडली तर त्याला काय ज्ञान नव्हतं का? अभ्यास नव्हता का? त्यांनी तपश्चर्या केली नाही का? केली ना. अहो केली, एवढं केलं म्हणून तर इंद्रपदापर्यंत गेलं. पण तरी सुद्धा भगव पडली का? कर्माचा प्रसंग, कर्म. रावणाचा विचार केला आम्ही, एवढं ऐश्वर्य की लंका सोन्याची आहे. ज्ञान म्हणावं तर दशग्रंथी ब्राह्मण आहे. भक्ती म्हणावी तर आतड्याचा तुंतुन आणि शिराचा तंबोरा केलेला आहे. फूल एक कमी पडलं, शीर काढून वाहिलं भगवंताला. आमच्या आवारात जर फुलं भेटली नाही तर आम्ही शेजाऱ्यांच्या आवारात शेजारी उठायच्या आधी घेऊन येतोय. ही भक्ती आहे आमची. कर्माच्या नावात बोंबाबोंब जर असेल, कर्म जर घाणेरडी असतील, कर्म जर नको तसे असतील, तुम्ही नको तसं जगत असाल, वागत असाल आणि स्वतःला जर परमार्थिक समजत असाल तर हा तुमचा भ्रम आहे.
एवढं सगळं असताना सुद्धा रावणाचं नाव पण शिल्लक नाही राहिलं का? ज्ञान आहे, ऐश्वर आहे, भक्ती पण श्रेष्ठ आहे, मग तरी सुद्धा नाव पण नाही शिल्लक राहिलं. कारण का? ते बाकीच्या गोष्टी काय असतील ते असतील, ज्यांनी जसं वाचन केलं असेल तसे त्याला बुद्धी प्राप्त होते. बरं का माऊली? भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज सांगतात, पंचवटी सन्मुख जाता मीच पावितो साविज्यता परी सकळ कुळ उदाहरणार्था सीता चोरुणी आणली. ज्या पद्धतीने तुम्ही विचार कराल त्या पद्धतीने तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार आहे. जसं तुम्ही पाहाल तसं तुम्हाला जग दिसणार आहे. पण ते सूत्र आपल्याजवळ हे विसरू नका. समोर दिनेश तारमळे बसलेला आहे का अजून कोणी बसलेला आहे? बोलणारा तो आहे का अजून कोण आहे? हे जसं तुम्ही पाहाल ना, तुमच्या दृष्टीवर सगळं अवलंबून आहे. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैशाच तैसे भासे, तयाचे ते सूत्र असे आपणाचं भाष्य. संकुचित वृत्तीने जोपर्यंत आम्ही पाहतोय ना तोपर्यंत आम्ही तेवढाच विचार करणार, त्याच्या पलीकडे कधी जाणार नाही. पलीकडे जर जायचं असेल तर आधी स्वतःला स्वतः बदला, स्वतःची दृष्टी व्यवस्थित करा. आम्ही आरशाकडे जसं पाहतोय तसा तो आरशातला आमच्याकडे पाहत असतो. हे तर सोपं आहे ना, सोपं उदाहरण आहे ना. आम्ही जगाकडे जसं पाहतोय ना तसं जग आमच्याकडे पाहत असतो. म्हणून आम्ही रजोगुणाने वागतोय, तमोगुणाने वागतोय की सत्वगुणाने वागतोय, याच्यावर आमचं सगळी पुढची गती अवलंबून आहे. याच्यावर पुढची गती अवलंबून आहे. आपला विषय असा होता की तिथे गेल्यानंतर चित्रगुप्त सगळं आपलं रेकॉर्ड काढतो, काय केलं काय नाही, पाप कर्म काय आणि पुण्य कर्म काय. घरातून प्रवास करत असताना 13 दिवसानंतर ज्या वेळेला यमलोकाला प्रवास चालू होतो त्यावेळेला त्या माणसाच्या बरोबर काय असतंय? आयुष्यात केलेलं पाप किंवा पुण्य ह्या दोन्ही गाठोड्यांपैकी एक गाठोडा असतो, एक तर पापाचा किंवा पुण्याचा. पापाचा गाठोडा असेल तर त्याला काय आहे पुराण वाचा कळेल. पुण्याचा गाठोडा वाटत बरोबर असेल तर त्याची अवस्था काय आहे ही अवस्था त्या ठिकाणी मांडलेली सांगितलेली आहे. पापाचा गाठोडा जर बरोबर असेल तर यम सुद्धा 11 विकराळ रूपामध्ये दिसतोय त्याला, 11 विकराळ रूप. पण पुण्याचा गाठोडा जर असेल तर यमाच्या ठिकाणी सुद्धा भगवान विष्णू दर्शन देतात. यमाच्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी देवाचं दर्शन घडत असतं, देवाचं दर्शन घडत असतं. आणि मग पुढे त्याच्या कर्माप्रमाणे त्याला गती ठेवलेली आहे. नरक 1 ना 2 प्रकारचा नाही बाबा, 84 प्रकार नरकाचे सांगितलेत. 84 प्रकार. कुठल्या कर्माला कुठला नरक आहे तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कुठल्या कर्माला कुठला नरक आहे, काय कर्म घडली, काय गती आहे, सगळं सांगितलंय. टोटल त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. फक्त आश्चर्य एवढंच वाटतंय का माणूस बघून पण वाचून पण बदलत नाही. याच्यात आश्चर्य करण्यासारखं आहे. वाचूनही माणूस बदलत नाही, ऐकूनही बदलत नाही मनुष्य. काय केल्यानंतर परिवर्तन होईल? प्रवचन जी आहेत ना ती टाइमपास साठी नाही, मनोरंजनासाठी नाही. तुम्ही कीर्तनाकडे प्रवचनाकडे जर मनोरंजन किंवा टाइमपास म्हणून जर बघत असाल तर आयुष्यात परिवर्तन घडणार नाही, घडणार नाही, परिवर्तन घडणार नाही. गाथा कशासाठी आहे? टाइमपास साठी, मनोरंजनासाठी आहे गाथा. गीता कशासाठी आहे? ज्या ठिकाणी आम्ही क्रियाहीन होतो ना, कर्तव्याची जाणीव आम्हाला राहत नाही, त्यावेळेला केलेलं मार्गदर्शन म्हणजे गीता आहे. पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत अभ्यास करा तुम्ही. पहिले ज्ञान सांगून बघितलं माऊली, ज्ञान योग सांगून बघितला. त्या ज्ञान योगामध्ये ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात मी कसा आहे, नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम कलिदेंती पोन शोषयति मरुतः. कर्मयोग सांगावा लागला तेव्हा अर्जुन बोलतोय माझी इंद्रिय गळीत गात्र झालेली आहेत, माझा घसा सोकलेला आहे, माझं अंग थरथरतय, काय करावं काय करत नाही. माझी इंद्रियच म्हणतात हे करू नको का, हे पाप करण्यापेक्षा भीक मागून जेवलेलं बरं पडेल. ही भाषा अर्जुनाची आहे बरं का. तेव्हा भगवंत म्हणतात इंद्रिये जे जे म्हणती ते तेची, जे पुरुष करती ते तरलेचे, न तरती विषय सिंधू. इंद्रियांचं ऐकू नका, मनाचं ऐकू नका, संतांचं ऐका, संतांच्या मार्गावर वाट